नमस्कार. काय विशेष. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉग्समध्ये. काल मी आईबरोबर असंच चर्चा करत होतो फोनवर की आई म्हणलं उद्या एक व्लॉग बनवायचा आहे आणि रेसिपी करायची आहे काहीतरी, तर काय करूया आमचं आमचं असं बोलणं चालू होतं. तेवढ्यात मला आठवलं की मला ना एक लहानपणापासून आई एक माझी भाजी बनवते, ती मला एवढी आवडते ना. ती भाजी म्हणजे कोबीची पीठ पेरून केलेली भाजी आणि त्याच्याबरोबर गरम गरम फुललेले फुलके, असा आजचा सगळा बेत असणार आहे. सो आमचं काल ठरलं की ह्या दोन गोष्टी बनवायच्या आणि त्याच्यावर व्लॉग बनवायचा. तर आता मी आईकडे चाललो आहे. स्टेट येऊन बने रहो, तुम्हाला सगळी ती प्रोसेस दाखवतो. अप्रतिम भाजी आहे, 10-15 मिनटात तयार होते, एकदम चमचमीत, डिलिशियस आणि टेस्टी आहे. सो स्टेट येऊन, मजा येईल. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आईकडे आलं की बेल अशी मारायची. मासाहेब दरवाजा उघडा. या या राजे या. थँक्यू. माझी चिडचिड मुलं हवी ती वस्तू नाही मिळाली की होते, त्यामुळे जरा 1-2 मिनिटं तुला गप्प बसू. गप्प बसू. आईने जर सांगितलंय गप्प बस, तर मग हॉलमध्ये येऊन गप्प बसायचं. असं काही त्याला दुसरं पर्यायच नाही. विळी हा प्रकार आता एवढा दुर्मिळ झालाय की काय, विविध प्रकारचे सगळे चॉपर आलेत, ते मशीन आलेत, काय काय आलेत. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? हो खरंच ना, त्याच्यामुळे आता विळीवर चिरता येत नाही अशीच लोक जास्ती झाली. हो ना. पण आम्हाला विळीशिवाय जमत नाही, हो, खरी गोष्ट. अशी पण आम्ही जुनी लोक. आणि अशाही काही काही म्हणजे या स्किल्स आहेत. ऍज अ शेफ मला असं वाटतं की प्रोफेशनली मी नाईफ चांगल्या चालवतो किंवा चॉपर वगैरे फूड प्रोसेसर, पण आय थिंक या अशा स्किल्स आहेत जे शिकणं खरंच गरजेचं आहे. आणि आपल्या घरात अजून विळी आहे, त्यामुळे मी शिकून घेऊ शकतो. खरंय खरंय. सो कोबी एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडा पण नाही असा, बरोबर ना? अगदी बरोबर आहे. मस्त सगळे ड्राय मसाले, कोबी, आमसूर, मीठ, साखर, तेल, कोथिंबीर, बेसन, हे काय आहे? तांदळाचं पीठ. हा, सगळी आपली आता सामग्री रेडी आहे आणि आपण स्टार्ट करणार आहोत. त्या भांड्यामध्ये थोडं तेल घालून ओके. जरा गरम होऊ द्यावं. मग मोहरी, जिरं क्या बात है. ते तडतडलं. वा. गॅस बारीक करून थोडी हळद. ओके, केलंय. हळद घातल्यावर लगेच कोबी. लगेच आपल्याला कोबी घालावं अच्छा. लागेल. कोबी पण काय करायचं, त्या दिवशी सारखं पसरून घालायचं. पसरून घालायचं. काय म्हणतात त्याला? भुरभुरायचं. भुरभुरायचं. सॉलिड एक एक वर्ड असतात तुमचे. भुरभुरून घालायचं, आलं का लक्षात? आणि मग तो चांगला एकदा परतून घ्यायचा. चांगला एकदा परतून घ्यायचं. वा. आपण हिंग पण घातला नव्हता अगोदर, पण हिंग सुद्धा कधीतरी असा एकदम हे होतो, जळून जातो. हो, हिंग जळतो. त्यामुळे आपण हिंग जर आता नंतर घालूया, म्हणजे तो दुसऱ्या वाफेवरती मुरेल आपल्याला. येस, घाल. आता आपण थोडंसं मीठ पण त्याच्यामध्ये आत्ता घालायचं. घालूया आणि ओके. मग वाफ काढायला ठेवूया. ओके. म्हणजे ते मीठ मुरेल आणि त्याला पाणी पण सुटेल. छान. अशी प्लेन ताटली ठेवली, ओके. चांगली वाफ. लवली. आता ह्याला किती वेळ लागेल शिजायला? एक 5 मिनिटं पहिली वाफ काढूया. ओके, 4-5 मिनिटं. ठीक. आता चांगली वाफ काढून झालेली आहे. ओके. वा. काय नेक्स्ट? आता अजून आपलं लाल तिखट आणि धना पावडर ओके. हे घालायचं बाकी आहे. ओके. आणि आमचूर पावडर सुद्धा ते आता घालायचं. ते आता आपण घालायचं. ओके. धना जिरा पावडर. धना पावडर. धना पावडर, सॉरी. पण आपण जिरा घातलंय त्याच्यामध्ये अगोदर. हा, सॉरी, काय जिरा घातलंय. थोडं हलकं लाल तिखट, जास्ती नको. क्या बात आहे. काय कलर आलाय यार, मस्तच. थोडी आमचूर पावडर. ओके. छान.
हे सगळं घालून झाल्यानंतर ओके. परत एकदा हलवायचं. छान. गॅस थोडा मोठा नाही करायचा का? गॅस अजिबात मोठा करायचा. अजिबात मोठा करायचा नाही. मला ही भाजी एवढी आवडते ना, एवढी आवडते की लहानपणी मला आठवतंय मला सँडविच फार आवडायचे, टोस्ट सँडविच. सो आई काय करायची, भाजी बनवून ठेवायची आणि मी शाळेतून आलो की नवीन टोस्टर घेतला होता घरी. तर आई सांगायची की ब्रेडमध्ये ते टाक, मस्त अमूल बटर लाव, आज चीज वगैरे काय हवं ते टाक, ही भाजी टाक आणि त्याचं टोस्ट सँडविच बनवून खा. तुला आठवते आई? होय. आपण ते सँडविचेस पण ते मी बनवून खायचो. येस, मजा यायची. आय लव्ह दिस भाजी, लव्ह इट. दाखवतो तुम्हाला. हे सगळे जिन्नस घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळाचं पीठ ओके. क्या बात आहे. आणि थोडंसं डाळीचं पीठ घालायचं. डाळीचं पीठ म्हणजे बेसन. 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 राईट. छान. जाडं बेसन असेल तर जास्त उत्तम. ओके. छान. आणि आता परत परतून घ्यायचं. परत हलवायचं. ओके. भाजी थोडी परतून घ्यायची. ओके. म्हणजे आपल्याला अंदाज येतो. वा, काय ते मस्त एकत्र येतं यार. हेच आई पण आज एक थोडं परत, तू नेहमी ना थोडीशी जी करपवतेस ना खालून, तशी आज करपव प्लीज. होईल. एक स्मोकी मस्त जरा एक. स्मोकी फील येईल. बरोबर. आणि आता परत वाफवायची. परत एक 2 मिनिटं. ओके, ग्रेट. आता ह्याच्यामध्ये शेवटी थोडीशी साखर. थोडीशी साखर घातल्याने काय होतं? साखर बॅलन्स घातली येतो. थोडा गोडसपणा येतो. आंबट, गोड, तिखट. राईट. राईट. आणि वरनं ही कोथिंबीर घालून. क्या बात आहे. अप्रतिम. सो भाजी ही आता मात्र रेडी झालेली आहे. आता ही भाजी रेडी झालेली आहे. एक तर काय गरमागरम गरमागरम फुलके. फुलके. वाह, त्याला म्हणतात नशीब. क्या बात आहे. कडक मस्त तूप. अप्रतिम. म्हणजे मला लगेच खायचंय. सो अशा प्रकारे तुम्ही बघितलंय आज आईने बनवलेली आहे मस्तपैकी पीठ पेरून कोबीची भाजी, तूप लावलेले गरम गरम फुललेले फुलके आणि त्याच्याबरोबर थोडंसं दही घेतलंय. आणि आता आपण खाऊन बघूया कसं झालंय. म्हणजे कसं झालंय म्हणजे आई जे काय बनवते ते चांगलंच असतं. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. तरी खाऊन बघूया. वाह, लहानपणीची आठवण आहे माझी. अप्रतिम झालेलं आई. आणि थँक्यू सो मच परत एकदा आपल्या प्रेक्षकांना एक सिंपल रेसिपी दाखवल्याबद्दल. पोटभर माझं मस्तपैकी खाऊन झालेलं आहे. चमचमीत आणि डिलिशियस अशी भाजी झाली होती. आई आणि मला जरा बाहेर पडायचं होतं, काही काही घरासाठी छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या होत्या, तर आम्ही आता बाहेर पडलोय. आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतोय. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर असंच सदैव राहील अशी आशा करतो. लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या आठवड्यात एक नवीन मस्त झकास व्लॉग घेऊन तुम्हा सर्वांपुढे परत एकदा मी येईन. तिथपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या.